काय माझ्या खुर्चीवर बसायचा विचार आहे वाटतं. त्या फेरीवाल्यांच्या स्टोरीजच्या ओरिजिनल टेप्स मी निघाला होतो. निघण्यापूर्वी म्हटलं ह्या टेप्स तुमच्या टेबलवर ठेवून जाव्यात आणि तुम्हाला एक चिठ्ठी लिहा. बरं झालं तुम्ही प्रत्यक्षच बस ना. नाही मी निघतोय. नाही बस, कॉफी घेऊ एक. हॅलो. हा 2 कॉफी आण आतमध्ये. तूही घेणार आहेस? तुलाही आण मग. बाहेर कोणीच नाहीये. तुम्ही कोणाशी बोलत सर? आकांक्षा. आकांक्षा आली आहे? दिवसभर तर ती ऑफिसमध्ये नव्हती. हो ती माझ्या बरोबर होती. अच्छा. हे जरा फार होत. तो इन्स्पेक्टर तोरघडे दिवसभर माझी पिळवणूक करत होता. सतत मला विचारत होता तुम्ही कधी येणार म्हणून. आणि मला काहीच आयडिया नव्हती. मला त्याला भेटायची इच्छा नव्हती म्हणून टाळलं मी त्याला. पण ही फेरीवाल्यांची स्टोरी कोणी केली त्या बाईला भेटायची त्याची इच्छा होती. आकांक्षाला फोन करून ऑफिसला येऊ नकोस म्हणून मीच सांगितलं होतं. कारण तिनेही त्याला एवढ्यात भेटावं अशी माझी इच्छा नव्हती. पण तुम्ही मला एखादा फोन केला असता तर काही बिघडलं असतं का? नाही नचिकेता, मी तू एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तू माझ्यावर का चिडतोय सुगीच? बर काय झालं? त्या इन्स्पेक्टरने त्या टेप्स बघितल्या का? 26 वेळा बघितली. मग त्याला तरी काही सापडलं का? हे कॉपी घेऊन गेलाय तो. सर आता काय मी काय करू? पोलिसांनाही जर त्या टेप्स मध्ये काही सापडत नसेल तर त्याच्यात काही प्रॉब्लेमॅटिक नसेल. सर अहो माझ्या घरी फोन्स येत आहेत, माझ्या घरी माणसं येत आहेत. कळलं ग मला. पुन्हा पुन्हा तेच तेच सांगू नकोस. सर तिला काय हौस नाहीये पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायची. नचिकेत तिचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ना त्याविषयी आम्ही दोघं बोलू. मला वाटतं मागेच मी तुला एकदा सांगितलं. मी गेलो. मला सोडू शकला असता. नो प्रॉब्लेम, मी सोडतो. काय ग काल रात्री तू घरी फोन केला होतास का? हो तुम्ही म्हणाला जातोय, मला वाटलं घरी पोहोचला असं. नाही मी ऑफिसमध्येच होतो ना. आकांक्षा माझ्या ऑफिसच्या कामाविषयी घरी फारशी माहिती नसते त्यामुळे शक्यतो घरी फोन नको. ओके आय एम सॉरी. हा पण काय एवढं अर्जंट काम काय होतं? नाही तसं काही विशेष नाही. म्हणजे तसं मला आठवतही नाही आता. चला काय गे चिंगे, काल नाडकर्ण्यांचा फोन आला होता ना? हो बहुतेक आला होता. काय बहुतेक आला होता आणि तुम्हाला सांगितलं नाही? आज सांगतेस? विसरले. पण त्यांनी जनरलच केला होता फोन. आणि शिवाय संध्याकाळी तुम्ही भेटणार होतातच ना. बर, म्हणजे मला आलेले सगळे फोन हे महत्वाचे असतात की नाही हे परस्पर तू ठरवणारी कोण ग? कोण? सॉरी 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 बाबा, मुद्दाम नाही ना केलं मी. हा आणि हो काल दुपारी आणखीन एक जण आला होता. पण त्याला तुम्हाला भेटायचं होतं की आईला भेटायचं होतं हे मला नक्की कळलंच नाही. अगं कोण होतं तो? काही बोलला का? नाही काही नाही. म्हणजे आई आहे का बाबा आहे का असे काहीतरी प्रश्न विचारत होता.
मी त्याला म्हटलं की दोघेही नाहीयेत घरात, तर तो म्हणाला मी वाट बघतो म्हणून. कशा संदर्भात आला होता? काही निरोप सांगितलं का? नाही हो, काहीच मुद्द्याचं बोलला नाही तो. आणि बाबा अजिबात मॅनरलेस माणूस होता हा तो. बघा बघा सिगरेट काय आवडत होता, काड्या तशाच खाली टाकत होता. मी ओरडले त्याला, म्हटलं काड्या अशा कुठेतरी टाकू नका, ऍशट्रे मध्ये टाका. आणि बाबा तो ना माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघत होता हो. कोण होता तो? काही नाव गाव सांगितलं का तुला? सदानंद 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 नाईक. बरोबर, सदानंद नाईक. तुमच्या ओळखीचा आहे तो? नाही, मी तेच आठवण्याचा प्रयत्न करतोय. सदानंद नाईक. माझ्या ऑफिसमध्ये आल्यानंतर चहाला नाही म्हणायचं नाही. आबा इथं नसलं ना ऑफिसमध्ये की हा चहाचा थर्मासाचा टेबलवर कायम भरलेला असतो. घे, हे तुला ग्लासात चालेल ना? तुला सांग ना, खरं मी हे तुला ओळखलंच नाही. जवळपास 2-1 वर्षानंतर भेटलो असो ना आपण. हो, मी माझ्या कलिग बरोबर एक स्कॅम स्टोरी करत असताना तुम्हाला भेटले होते. त्यानंतर आज काहीतरी प्रॉब्लेम आला की मग काकाची आठवण होते. नाही, हे बरं आहे की प्रॉब्लेम आल्यानंतर काकाचीच आठवण होते, हेही काही कमी नाही. पण मग प्रॉब्लेम नसेल त्यावेळेला काकाची चौकशी करण्याची गरजही वाटत नाही. मग काका आहे नाही, जिवंत आहे का, भेटणं वगैरे सगळं सोडा ग, पण साधा एखादा फोन तरी करायचा का नाही? नाही, मी फोन केला होता ना काका. हो, आज आबाने सांगितलं मला. बरं, ते जाऊ दे. आई बाबा कसं आहेत? आई बाबा ठीक आहेत. आणि ती आजीबाई काय नाव तिचं? अक्का आहे ना अजून काय? आहे ना, थकली आहे पण ती जरा आता. काका, माझं तुमच्याकडे जरा अर्जंट काम आहे. अगं मग बोल ना. तू जर बोलली नाहीस तर मी असंच गप्पा मारत राहणार. मी सध्या कम्युनिकेशन वर्ल्ड वाईडच्या ऑफिसमध्ये न्यूज प्रोड्युसर म्हणून काम करते. बरा पगार बिगार आहे ना? नाही म्हणजे सगळ्या चॅनल्सची बोंब आहे. जो काही पगार आहे तो वेळेवर मिळतो ना? पगार काही फारसा बरा नाही आहे, पण जॉब चॅलेंजिंग आहे. म्हणजे सतत नवीन नवीन अनुभव मिळत असतात. त्यातला एक अनुभव बहुतेक तुझ्या अंगाशी आला. तुम्ही कसं ओळखलं? अगं म्हणून तर काका पवार आठवला. बोल, मुद्द्याचं बोल. मी दादरला स्टेशनच्या बाहेर जे फेरीवाले बसतात ना, त्यांना तिथून हटवण्याच्या मोहिमेवर एक सॉफ्ट स्टोरी करत होते. ती टेलिकास्टही झाली. तुम्ही बघितलीत का ती? नाही. खूप चांगली झाली होती. म्हणजे खूप कौतुक झालं होतं तिचं. पण कोणाला तरी ती आवडली नसणार, कोणाला तरी लोभली असणार. या रिमेंबर पेपरमध्ये त्याच्याविषयीच्या उलटसुलट प्रतिक्रिया सगळ्या वाचल्या होत्या. पुढं त्या स्टोरीच्या निमित्ताने गेले 10-15 दिवस मला सतत धमक्यांचे फोन्स येतात. धमक्या? कोणाला तरी त्या फेरीवाल्यांच्या स्टोरीचे रशेस, त्या सगळ्या टेप्स हव्या आहेत. देऊन टाक ना मग. मी कुठून आणि कशा देऊ? ती चॅनलची प्रॉपर्टी असते. मी त्यांना सांगितलं तुम्ही डायरेक्टली चॅनलला कॉन्टॅक्ट करा, पण ते मलाच टार्गेट करतायत. घरी दारी रस्त्यात ऑफिसवर कुठेही सारखे सारखे धमक्यांचे फोन्स करत असतात. सारखे मला म्हणतात, बाई तातडीने त्या टेप्स देऊन टाका, नाही तर तुमच्या मुलाला. तुझा मुलगा? 8 वर्षाचा मुलगा आहे मला काका, तन्वीर. नंदादीप शाळेत जातो. त्याला काही केलंय त्यांनी? अजूनपर्यंत नाही. पण परवा माझ्या घरी एक गुंड, सिनेमात दाखवतात ना तसा खुनशी हसणारा एक माणूस आला होता, भैरप्पा नावाचा. तो मला घरी येऊन धमकी देऊन गेला. तुम्ही मला सांगा, मला तनूला शाळेत पाठवायचं असलं तरी मी कशी पाठवू? नाही, त्याला रोज शाळेत पाठवायचं. कोण येऊन गेला म्हणलीस तू? कोण?
नाही तो तुझ्या घरी कोण आला होता सिनेमातल्यासारखा घेसून हसत होता, काय नाव म्हणजे सर? भैराप्पा. भैरप्पा. हे बघ, या असल्या चिलटानं घाबरायचं नाही. तनुला रोज शाळेत पाठवायचं, माझी पोरं त्याची काळजी घेतील, कळलं? चॅनेल मधल्या लोकांना माहिती आहे. त्या टेप्स आय मीन माझ्या बॉसच्याच ताब्यात आहेत. पोलिसांना कळवलंय? पोलिसांना कळवलंय, त्यांचा तपास चालू आहे. पण त्यांचा तपास म्हणजे ठीक आहे, मी बघतो काय ते. तुम्ही सुद्धा ना अगदी गळ्यापर्यंत आलं म्हणजे मग काकापर्यंत येऊन पोचता, नाही? एनिवे, मला काही कळलं तर मी घरी कळवतो. नाही काका, घरी प्लीज नको. आईबाबांना यातलं काहीही माहीत नाहीये. मोबाईल 98210 17965. 965. ठीक आहे, मी करतो फोन. मी येऊ? काळजी करू नका. काका पवार बोलतोय. हा भैरप्पा कोण आहे जर मला एक टार्गेट कसं कळतं? ओके. लाईटची चक्र घरा फिरता. हे एवढं थोरलं बिल येतंय, लक्ष नाही कुणात. काय ग, बरं वाटत नाहीये का? डोकं दुखतंय, सर्दी झालीये, काय होतंय? काही नाही ग बाई, झालंय. किती प्रश्न विचारतेस तू मला. रडतेस की काय तू? अक्षदा, शरद काही बोलले का तुला? नाही ना झाले काही? मग चल उठ उठ उठ, तोंड बिंडून घे. तनुला आणायला जायचंय ना? अगं जरा उशीर झाला की कावरा बारा होतो. मी जाणार नाहीये. तोच म्हणाला तू येऊ नकोस म्हणून. असं कोण म्हणालं? शरद? नाही ग बाई, तनू म्हणाला. तू मला आवडत नाहीस, तू मला न्यायला येऊ नकोस, नाहीतर मी रस्त्यात बसून रडेन, आरडाओरडा करेन. छान, तो असं म्हणाला आणि तू ऐकून घेतलंस. 2 रट्टे चढवायचे चांगले. काय रट्टे चढवायचे? तू मला अजिबात आवडत नाहीस असं म्हणाला. मी दिलेलं आईस्क्रीम सुद्धा त्या दिवशी खाल्लं नाही. अगं पण तो काल आला होता ना तुझ्या बरोबर? आला होता कसला? नुसता माझ्या बरोबर होता तो. गाडीत एका कोपऱ्यात तोंड खुपसून बसला होता. एक अक्षर सुद्धा माझ्याशी बोलला नाही तो. घरी आल्यावर माझ्याकडे न बघता तळातळ निघून गेला बेडरूम मध्ये. असं म्हणून तू त्याला आणायला जात नाहीयेस होय? अगं एवढाचा पोरतो. मी जाणार नाहीये, कळलं ना का? असं असं बोट करून मला म्हणतो तू मला आवडत नाहीस, आजो मला आवडतो म्हणून. मग ये ना आजो बरोबर, खायला पण मग त्या आजोकडे तुझ्या. म्हणजे खरं दुखणं इथे आहे. मग सांग ना अक्का, मला राग नाही येणार? इतकं करते मी ह्याच्यासाठी. हा जाऊ दे ग, लहान आहे. लहान कसला, चांगला घोडा आहे घोडा. काही नाही, त्याला त्याच्या आईने लाडावून ठेवलं, दुसरं काही नाही. आईनं की आजीनं? आपणच लाड करतो ना. मग लाड आजीने करायचे तर मग कुणी करायचे? तू नाही केलेस अक्षताचे लाड? अजूनही तिला चिंगी हाक मारतेसच ना? अरे अगं, तू आणि तुझ्या पोरी कामानिमित्त बाहेर असायच्या. घरात मी आणि चिंगी दोघी. रुसवे, भांडण. चिंगी दिवसातून 2दा तरी कट्टी करायची. हो, पण तासा 2 तासात तुमची बट्टी व्हायची. अक्का, तनू तसं नाहीये. तनू ना हट्टी आहे, हट्टी. अगदी आपल्या आईच्या वळणावर गेले. एकदा का मनात राग धरला ना की मग कोणी बघत नाही.
काळजी करू. आणि तो डोक्याचा रुमाल सोड बघू आधी. चल आला वाटतं. आले रे. जाऊया खरंच. हो. तुम्हाला माहितीये का काय काय त्या सोनलला ना फिजिक्सच्या सरांनी पकडलं लॅब मध्ये. का 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 तिचं तिच्या बॉयफ्रेंड बरोबर काहीतरी बाबा लॅब करायचं. तुला भेटली होती का ती? तुला विचारतेय सोनल भेटलेली का? नाही. एकदम वळून बघू नकोस. पण समोर तो माणूस बसलाय ना, तो बहुतेक मला कशावरून? परवा तो घरी आला होता, विचित्र वागत होता. विचित्र म्हणजे? आपण जाऊया इथनं. अक्षता, तुला शोधतोय मी. मला जरा महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. तुम्ही इथे कॉलेजमध्ये का आलाय? जरा तिकडे बाजूला चल, मग बोलता येईल सगळं. तुम्हाला काय हवंय? तुम्ही मला का त्रास देताय? आणि तुमचं काम आई बाबांकडे आहे ना, मग तुम्ही घरी जा ना आमच्या. मी कोण आहे हे जेव्हा तुला कळेल ना, तेव्हा माझ्याशी असं उर्मटपणे बोलण्याची हिंमत होणार नाही तुझी. तुम्ही कुणी का असा, पण ह्याच्यानंतर इथे असं कॉलेजमध्ये येऊन मला भेटत जाऊ नका. हो, अकवर्ड होतं ना तुला? हा, चल चल कुठे? चल ना तिकडे कोपऱ्यावरच्या हॉटेलात जाऊ, मग बोलता येईल सगळं. सॉरी, मी तुमच्या बरोबर कुठे येणार नाहीये. पर स्वतःला शहाणी समजते का? हा, 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटं मला हवी आहेत तुझी, कळलं का? चल. काय करताय? हात सोडा. हो. काय काय चाललंय काय? हा, तुला काय संबंध? तुला काय माहितीये का? चल चल. आम्ही नाही, तुम्ही इथून निघायचं. तुम्ही आमच्या कॉलेज कॅम्पस मध्ये आहात. या क्षणी जर इकडून नाही गेलात ना, तर मी वॉचमनला बोलतो. वॉचमन कशा? पोलिसांना बोलतो मी. त्याचीही गरज नाही पडणार. एक शिटी मारली ना तर. हा, कुठे आहात तुम्ही? इथे कशाला? इकडे या. डिसेक्शनची केस आहे. की नाटक कशाला? नाटक कशाला? जातो ना मी, जातो. मला नाही माहिती. प्लीज लीव मी अलोन.